स्त्रियांच्या आयुष्यामध्ये अनेक टप्पे असतात, म्हणजे गर्भधारणेचा काळ असेल, तसाच मेनोपॉज सुद्धा असतो. मग मेनोपॉज म्हणजे नेमकं काय? मेन्स्ट्रुअल सायकल पॉज होणं म्हणजे थांबणं. साधारण वर्षभर जर तुम्हाला पिरियड झाले नसतील तर त्याला मेनोपॉज असं म्हटलं जातं. पण हा मेनोपॉज सुरू होण्यापूर्वी शरीरामध्ये एक 8-10 वर्ष अगोदर छोटे छोटे बदल होत असतात आणि त्या बदलांची काही लक्षणं देखील आपल्याला जाणवत असतात. थोडं डिप्रेस वाटायला लागतं, काही करावंसं वाटत नाही, उत्साहच नसतो. त्याचबरोबर निर्णय घ्यायची क्षमता कमी झाली आहे माझी, मला खूप कन्फ्यूज व्हायला होतंय, अशी मानसिक दृष्ट्या अनेक लक्षणं जाणवायला लागतात. इरेग्युलर मेन्सेस, पाळी येण्याचं जे सायकल आहे ते बिघडतं. म्हणजे महिन्याच्या महिन्याला येण्याऐवजी 2-3 महिन्यातून येईल. खूप गरम व्हायला लागतं. पंखा चालू असेल, एसी चालू असेल ना तरी खूप गरम होतं. वेट गेन व्हायला लागतं. विशेषत्वाने पोटावर चरबी साठायला लागते. कारण काय? कारण इस्ट्रोजन नावाचं जे हार्मोन आहे त्याचं प्रमाण कमी कमी व्हायला लागलेलं असतं. इस्ट्रोजन या व्यतिरिक्त अनेक कामं करत असतं आणि म्हणून इतरही अनेक लक्षणं आपल्याला पेरिमेनोपॉझल एजमध्ये जाणवायला लागतात. म्हणजे मेनोपॉजचा कालावधी हा साधारण 45 ते 55 हा अप्रॉक्सिमेटली आहे. कमी अधिक होऊ शकतं वय, आणि त्याच्या आधीच पेरिमेनोपॉज सुरू होतो. म्हणजे जर आपण तसं बघायला गेलो ना तर स्त्रियांच्या आयुष्यामध्ये आता मुलं मोठी झालेली असतात, एक स्टॅबिलिटी आलेली असते आणि मुलं विचारत नाहीत, सतत आई आई करत नाहीत आणि त्याच्यामुळे ना एकटेपणा जाणवायला लागतो. त्या एकटेपणामुळे सुद्धा ही जी काही मानसिक लक्षणं निर्माण होतात की नाही ती अधिक प्रमाणामध्ये वाढतात आणि मग साधारण एक वर्षभर पाळी आलीच नाही की मेनोपॉज होतो.